सगळ्यांना शुभ सकाळ। आज आहे रविवार आणि आमच्यात झालाय खूप मोठा घोटाळा। तर सांगते तुम्हाला। मॉर्निंग लाडू झोपताना घालायची। सकाळी उठल्या ना, आज जरा संडे म्हणून निवांत उठला 7:30ला। काय फक्त क्लासलाच तेवढं सोडायचं होतं। एक बघून पाणी तापवलं आणि दुसऱ्या बाजूला शेवयाचा भात बनवायला पाणी ठेवलं, म्हणजे नाश्त्यासाठी समर्थला। संपला गॅस, माझीच तेवढी आंघोळ झाली, पोरांची आंघोळ पण नाही आणि हे पण नाही। मग शेजारच्या रुद्रच्या मम्मीकडून शेवयाचा भात शिजवून घेतला। काकू वरती गेलंय आणि लाडूचं म्हणणं आहे माझ्या मॅमला फोन कर आणि लाडूला शाळेत यायचंय म्हणून सांग। होय लाडू, शाळेत जायचंय? घरी कम म्हणा। गेला क्लासला, रुद्र आणि शिव गेले शोरूमला त्याच्या मम्मी पप्पा सोबत। हा एकटाच घरी आहे, त्यामुळे म्हणते मम्मी मॅमला फोन कर, मला शाळेत जायचंय। संडेचं शाळेत जाऊन काय करतो? बसायला जातो। खेळणी आहे शाळेत भरपूर, त्यामुळे जाऊ वाटतंय। अरे बाबली, काय तोंड तर करतय, क्यूट क्यूट करतोय ग। उठल्या म्हणते मम्मी मी क्यूट आहे ना? दादू क्यूट आहे, तू नाही क्यूट। नाही, माझा दादा क्यूट आहे। खायचा होता डोसा, लाडूला डोसा बनवून दिला। कसा बनवला दाखवते मी बघा। इंडक्शन वरती संपलंय, त्यामुळे आपले छोटे छोटे एक बनवायचे, ते छोटे छोटे वाकडे तिकडे 3 बनवले नकाशे लाडूसाठी। यावरती दुसरे कुठले भांडे येत नव्हते, मला भाकरी वगैरे करायच्या होत्या पण एवढ्या व्यवस्थित होत नाहीत, त्यामुळे म्हणलं आता दुपारच्या जेवणामध्ये साधं सिंपल फोडणीचा भात बनवावा। कारण समर्थ आता येतो ट्युशनमधून, आल्यानंतर त्याला जेवायला लागतं, त्यामुळे म्हणलं चला तर छान पोट भरेल असं फोडणीचं भात। तर टोमॅटो आणि बटाटा सुद्धा टाकलेला आहे, त्यावर काळं तिखट टाकलं, त्यानंतर मग तांदूळ धुवून त्यामध्ये टाकले। तर चला म्हणलं छान असं याच्यावरतीच भात आता शिजवून घेऊया, दुपारपर्यंत बघूया। आज तर आता रविवार आहे, सिलेंडर गावाकडं आहे आमचा एक, पण गावाकडं दिवस लेट जाते, गावाकडं पण स्वयंपाकाला लागतं। तर आजच्या दिवस कसं तरी भागवायचं, उद्या आम्हाला सिलेंडर भेटेल सोमवार। हंबा कसं बसले बघ, बैलगाडी बैलगाडी। कसला मोठा पाऊस आहे बघा। आजारी होते तेव्हापासून मी दिवसात 4-5 वेळा गरम पाणी पिते, तर यावरतीच गरम पाणी करून मी पिते। खूप सोपं जाते गरम करून पिण्यासाठी, तर म्हणजे कप भरू नये, घसा मोकळा होण्यासाठी। डीमार्टला गेल्यानंतर मी एक लिप बाम आणलं होतं, तर तेच लिप बाम या ठिकाणी मी आत्ता लावून बघते, कारण ताप ते असल्यामुळे ना माझे होठ खूप फुटले होते। तर लिप बाम मला एक पाहिजेच होता, तर छान असं हे लिप बामचं पण छान असं पिंक कलरचं लिप बाम आणलेलं आहे मी। तर नॅचरली छान असे होठ होतात, लिपस्टिकची गरजच नाही, असेही मी डेली यूज करतच नाही, फक्त लिप बामच लावते। तर हे बघा छान असे लिप दिसत होते, आवडलं मला। तरी सगळा महिनाभराचा बाजार आणून 2 दिवस झालं होतं, मी काय भरली नव्हती। तर आज म्हणलं पोरं झोपलेत तोपर्यंत छान असं भरून घ्यावं, आणि मग सगळ्या बरण्या साफसफाई करायच्या होत्या मला खरं, पण आता इतका पाऊस आहे आणि गॅलरी सुद्धा मी ठेवू शकत नाही, आणि समोरची जी मोठी गॅलरी आहे तिथं सुद्धा ठेवू शकत नाही, कारण सारखं छोटा छोटा पाऊस आहे आणि ते वाळणार सुद्धा नाही। त्यामुळं म्हणलं ह्यावेळेस असंच भरते मी साफ करून, पुढच्या वेळेस नक्की याला मला घासायचंच आहे। तर 1 महिन्याचा बाजार भरला म्हणजे मग निवांत परत शाळा ट्युशन माझे रेग्युलर कामं चालतात। नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीला हे संपलं ते संपलं काय करू असं टेन्शन येतं। 1 किलो, अर्धा किलो आणि पाव किलो अशा भरण्या आहेत, तर जे 1 किलो आहे ते 1 किलोच्या भरणीमध्ये, अर्धा किलोच्या भरणीमध्ये असं व्यवस्थित सगळं काढून ठेवते। आणि मला बरण्या भरून ठेवायलाच म्हणजे घरामध्ये आवडतं, आणि जे काही शिल्लक राहिलंय ते मी मोठ्या एका डब्यामध्ये ठेवते। बरण्यामधलं कमी झालं की परत आपण त्यामध्ये भरत राहायचं। तर खुल्लं काही न आणता मी सगळे पॉकेट आणलेले आहेत, कारण पावसाळ्याचा दिवस आहे आणि चांगल्या क्वालिटीचंच आणायला पाहिजे। ते हे बघा असं व्यवस्थित इथं हे करून ठेवत आहे सगळं। किती जरी सकाळपासून करायचं म्हटलं तरी होत नव्हतं। मुलं झोपल्यानंतर समूने मला सांगितलेलं की बाजार भरण्यामध्ये भरताना मला सांग, मला सुद्धा भरायचा आहे, पण त्या सगळ्या दोघाला झोपवून मग मी माझे सगळे कामं करून मग लागले होते भरायला, कारण ते मध्ये मध्ये करायला लागले की मग तर मला काही कामाचं सुधरत नाही। मग मी हे करू, मग मी ते करू, असं करू तसं करू, त्यांचं ते चालू।
देशी मटकीसुद्धा मी 1 किलो आणलेली आहे. समर्थला खूप आवडते आणि जबलपुरी आणि देशीमध्ये दिसायला आणि चवीमध्ये सुद्धा खूप फरक असतो. तर हे देशी मटकी एकदम बारीक असते, एकदम. म्हणजे जी आपण जबलपुरी आणतो त्या एका मटकीत ह्या 2 ते 3 मटके होतात. पोरं झोपले ना, माझं छानपैकी काम होते. तर चला मी काय काय केलं दाखवा. अशा पद्धतीने मी सगळ्या भरण्या भरलेल्या आहेत. डाळी दुळी अभ्यास नाही केलं तर दोघाला पण उलटण्याने माराय. आता सांगते, पटापट उरकायचं. नीट बसतो. मग टेस्ट टाइमला रिव्हिजन करायचं. लाडू अभ्यास करा हा. झोपेतून उठून बसले बाळ माझं. आज आमचा असतो आठवडी बाजार. तर हे सगळं मला नीट करायचं आहे. उद्या डब्यासाठी शेपूची भाजी बनवता येते. सकाळीच आपला गॅस संपलाय आणि मला स्वयंपाक बनवायचा होता. तर उद्या डबा बनवायचा असते, त्यामुळे आता मी याच्या इंडक्शनवरती चपात्या होत्यात का बघते. तर अगदी 3-4 चपात्याची कणिक मळले मी. तर चला चपाती डोसा ह्या याच्यावर ठेवले मी. दाखवते तुम्हाला चपात्या होतात का. तर मी छान अशी पहिली चपाती टाकले. मला वाटतं की होतात. तर छान चपात्या होतात याच्यावरती, म्हणजे करपत नाहीत, जळत नाहीत. अगदी मस्त आपण जसं गॅसवर करतो. मी गावाकडे शेगडी सुद्धा वापरत होते. तर छान पद्धतीने चपात्या होतात बरं का. मी 4-5 चपात्या छोट्या छोट्या यावरती करून बघितले. म्हणजे उद्याचं माझं टेन्शन क्लिअर झालं की मी चपात्या यावर करू शकते का नाही, त्यासाठी मी बघत होती. हे बघा मस्त अशा आपल्या चपात्या आता इथं भाजत आहेत. आणि नको, ते सकाळचा डोसा बाळा. चपाती खा ना, चपाती छान आहे गरम गरम. तर अगदी मस्त अशी चपाती बनायला लागली त्यावर. खातो तो खा. तुला ठेवले दादाला बिस्किट. चपाती खा, गरम गरम रोल करून देते. देऊ लाडू. हे बघा मी भाजी सुद्धा कुकरमध्येच बनवलेली आहे दोडक्याची. तर अगदी छान अशी मस्त बनवले. काय माहिती व्हिडिओत असं का दिसतंय. आज ना जेवण काय बनवले ते दाखवते तुम्हाला. याची भाजी, फोडणीचा भात सकाळचा आहे, चपाती आत्ता बनवले मी मस्त टोमॅटो ते घालून. लोणचं फक्त पोट भरून खाल्ले बाई. सर्दी येईल की लोणचं खाऊन. मी काय खाल्लंय दाखव. मी खाऊन लोणचं खाऊन मोठं होणार आहे. बरं सगळं खायला लागते बाळा. नुसतं लोणचं खाऊन मोठं होत असते का पिल्लू तू? तसं नाही, दूध प्यायचं, जेवण करायचं, भाजीपाला खायचा. भाजीपाला खायचा. हो नाही, त्या हंबाला द्यायचं. मम्मी माझा हंबाला. मम्मी आंबा खाते का? मम्मी आंबा खाते का? खाते की आंबा. माझ्या आंबाला. हा तुझ्या आंबाला. मला आंबा आवडते. आवडते ना. ते बघ की सिंगल बाथरूम मध्ये बसून कसं गाणे म्हणायला लागलं. बाजूवाल्या ताईने दिलेत कोबी मंचुरियन.
तर समर्थला आवडत नाही. त्याने लय जबरदस्ती केल्यावर एक खाल्ली, पण लाडोली खावलेली आहे. माझ्या लाडोलीला आवडले. पाणी पितो तर खूप टेस्टी झाले. आम्ही बाहेरला खात नाही, असंच कधीतरी. मी बनवायचे पहिलं, पण आता वेट लॉस असतं म्हणून त्यामुळे आता नाही बनवत. खूप टेस्टी झालेत.